माझा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असतील इंस्टाग्रामवर, भावानं पर्स वगैरे घेतल्यात. मला वाटलं मम्मीसाठी वगैरे घेतला असेल, पण आता कळालं खरं कारण की कुणासाठी नेमक्या पर्स वगैरे घेतल्यात ते. ठीक आहे, असू दे, प्रत्येकाची. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललेलो आहे मँचेस्टरला. आमचा मित्र शुभम इंडियाला चाललाय, तर त्याला सोडायला चाललोय आम्ही. मी, विशाल, शुभम, आदित्य. हे बघा शुभम, भावा कसं वाटतंय तुला इंडियाला चाललायस तू? हा, भारी वाटतंय. फिलिंग ढगात. कधी एकदा इंडियात पोचतोय, कधी घरातल्यांना एकदा भेटतोय, असं भावाला झालंय. तर आता आम्ही याला मँचेस्टर इंटरनॅशनल एअरपोर्टला सोडणार आहे आणि तिथून रिटर्न येणार आहे आम्ही तिघं. विशालचं काय माहित नाही, विशाल मँचेस्टरमध्ये थांबू शकतोय काय माहित नाही, काय सांगू शकत नाही. विशालचं थांबणार ना विशाल? काय रे, थांबणार म्हणतोस की का प्लॅन कॅन्सल झाला? विशालचा प्लॅन कॅन्सल झालाय, विशाल मँचेस्टरमध्ये थांबणार नाही. आणि चला तर ठीक आहे, बघूया. आता तुम्हाला जर्नी दाखवतो सगळी मँचेस्टरपर्यंतची. नवीन नवीन काय दिसतंय काय रोडला वगैरे. तर चला भेटूया म्हणजे थांबा, व्हिडिओ बघा. तर हां, तर अजून एक विषय असा कळालाय मला की विशाल रिझन सांगणार आहे आपल्याला की शुभम इंडियाला का चाललाय. विशाल सांग बा. शुभमचं लग्न ठरलेलं आहे आणि त्याच्यासाठी स्थळ आलेत 4-5 स्थळ आलेत. ते आता कुठली जाऊन मी स्थळ कुठलं चॉईस करायचं त्याच्यासाठी शुभम खूप चॉईसी पोरगा आहे. आता जाऊन तो म्हणणार त्यातली कुठली पोरगी त्याला पसंत पडणार त्याच्यावर डिपेंड आहे. आणि शुभम आता सध्या ढगात आहे, कारण विषय असा आहे. फिलिंग मस्त म्हणजे आम्हाला वाटलं घरातल्याच भेटायला निघालाय, पण त्याचं फिलिंग मस्त म्हणजे त्या गोष्टीसाठी. आणि असं झालेलं आहे, त्यात ट्विस्ट असा आहे की जे त्याचं चाइल्डहुड क्रश आहे की नाही, त्याचंच एक प्रपोजर त्याला भेटलेला आहे. मग आता म्हणताना एवढा आवरून बिवरून कपडे घालून. भावानं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा माणूस इंडियाला पहिल्यांदा जातोय तेव्हा तो 500, 700, 800 पाऊंडची शॉपिंग करून जातोय. यानं पहिल्यांदा गेला तेव्हा 1000 पाऊंडची शॉपिंग केला. आता तर भावानं करच केलाय, डायरेक्ट 1300 पाऊंडची शॉपिंग केलाय. यांनी 1300 पाऊंड म्हणजे 1,60,000 ते 70,000 एवढे पाऊंडची म्हणजे एवढ्या रुपयाची इंडियन रुपीज मध्ये शॉपिंग केलाय भावानं. लई काय शॉपिंग केलाय. माझा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असतील इंस्टाग्रामवर, भावानं पर्स वगैरे घेतल्यात. मला वाटलं मम्मीसाठी वगैरे घेतला असेल, पण आता कळालं खरं कारण की कुणासाठी नेमक्या पर्स वगैरे घेतल्यात ते. ठीक आहे, असू दे, प्रत्येकाची लाईफ असत्या. प्रत्येकानं प्रत्येकाची लाईफ अशीच एन्जॉय करायला पाहिजे. तुम्ही पण तुमची लाईफ अशीच एन्जॉय करा. तुम्हाला आता एक विषय दाखवतो. हे बघा युकेतले टँकर कसे आहेत, लो हजार्ड सगळं लिहिलेलं आहे त्याच्यावर. आणि टँकर बघा कसा आहे. आपल्या इथं पण लिहिलेलं असतंय, असं सगळं लिहिलेलं असतंय, पण त्या धुळा बसलेला असतोय. तर वाहन चालकांनी आणि गाडी मालकांनी ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा, व्यवस्थित वगैरे सेफ्टी, रोड सेफ्टी वगैरे व्यवस्थित करून, जेणेकरून लोकांना कळायला पाहिजे की काय आहे ह्याच्यात. लो हजार्ड, हाय रिस्क, जे पण काय असेल ते. आदित्य पाटलांचं काय मत आहे? आदित्य पाटील बोला, तुम्ही काय म्हणताय? आदित्य पाटील व्यवस्थित जाऊया म्हणते ती. विशाल तू काय म्हणतोय बा? बरोबर, तू जे म्हणतोस ते बरोबर. विशालचं आता काय चाललंय माहिती आहे काय? विशाल आता मोबाईल मध्ये बिझी आहे, खूप म्हणजे खूप बिझी आहे. विशालचं काय चाललंय माहित नाही, कारण की मोबाईलला हाईड म्हणजे कसली ग्लास रे ती शुभ्या, प्रायव्हसी ग्लास घातल्या विशालनं. त्यामुळे मोबाईल मधलं असं बघितलं का नाही तरी काय दिसत नाही. चालू दे विशाल, तू तुझ्या युगात जगात सुखी राहा. सुखी राहा बाबा, हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना. शुभमला आपण आता एक गोष्ट विचार. शुभम, आता इंडियाला निघालायस, पोरं एवढी तुला सोडायला आल्यात शिफ्ट बुडवून. सांग की बाबा आता पोरासनी काय खायला देणार वगैरे, डिनर लंच वगैरे जे पण काय असेल ते काय देणार? कुठं चला की कुठं? तुम्हाला आता विषय दाखवतो. ह्यो हायवे आहे दोन्ही साईडला, आणि हायवेच्या तिकडं मध्ये आता दिसना, इथं मध्ये घर आहे एकदम. म्हणजे काय विषय असेल की हायवे तयार करताना या माणसानं त्याचं घर अजिबात दिलेलं नाही. म्हणजे हायवेसाठी तिकडं आणि तिकडं, त्या बाजूनं आणि ह्या बाजूनं हायवे ह्यांनी तयार केलाय. मँचेस्टर एअरपोर्टला आता शुभमला घालवायचा चालला इंडियाला. शुभम कसं वाटतंय भावा? मस्त, एक नंबर. हे एक नंबर आहे, म्हणजे एक नंबर आहे जॅकेट. विशालला पण घेतले.
आदित्य पाटलांना सुपर ड्राय मधला आवडलेला आहे म्हणून त्याला इथे सर्व्हिसेसला थांबलोय. विशालने KFC ऑर्डर केले माझ्यासाठी. असं त्याला म्हणतात मैत्री प्रेम.